नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण ही मैत्री विचारांची आपल्या शेतकरी ग्रुपवर जो काही टोमॅटो सप्ताह सुरू केलेला आहे, त्याचा आज 4थ्या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी सिजंटा कंपनीचे श्री सन्माननीय रोहित पोरे सर हे उपस्थित झालेले आहेत. मी प्रथमतः ही मैत्री विचाराची आपल्या शेतकरी ग्रुपच्या वतीने सरांचं सहर्ष स्वागत करतो. तसं सर अनेक वेळा आपल्या ग्रुपवरती येतात, परंतु आज आपले वक्ते म्हणून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, गेले 3 दिवस आपण टोमॅटो पिकासंदर्भात अतिशय सखोल माहिती घेतलेली आहे. आज या ठिकाणी रोहित सर आपल्याला उन्हाळी टोमॅटो व्हरायटी निवड या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. मी पुन्हा एकदा सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर, आज आपण या ठिकाणी ही मैत्री विचाराच्या ग्रुपच्या सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतो तुम्हा हो सर्वांना? सर, येतोय येतोय. ओके. धन्यवाद. तर सर्वप्रथम मी ही मैत्री विचारांची या अ, अ, विचार ठिकाणाचं आपण म्हणू शकतो एखादा प्लॅटफॉर्मचं मी खूप खूप आभारी आहे की ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांनी चालवलेला हा ग्रुप अत्यंत उत्तम प्रकारे चालतो आणि खूप चांगले चांगले वक्ते ऐकायला मिळतात. कधी कधी खूप साऱ्या गोष्टी मलाही शिकायला मिळतात या ग्रुपकडनं. खूप नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. इव्हन खूप सारे शेतकरी मला भेटत राहतात या ग्रुपचे. इव्हन कालचीच कळवणची गोष्ट जर सांगायची झाली तर काही शेतकरी मला स्वतःहून भेटले होते की आपल्या ग्रुपमधले. इव्हन ते कंटिन्युअसली टच मध्ये असतात. आणि हा जो कार्यक्रम ही मैत्री विचाराची एका शेतकरी ग्रुपनं शेतकऱ्यांसाठी चालवलेला आहे, हा खरंच अभिनंदनीय आहे मी म्हणू शकतो. आणि खरंच आमच्यासारख्या लोकांना सुद्धा कुठं ना कुठं एक इन्स्पायर, त्याचप्रमाणे आम्हाला मोटिवेट करत असतो सतत. काहीतरी नवीन शेतकऱ्यांना देण्यासाठी आमची सुद्धा एक मानसिकता बनवण्यासाठी हा असे ग्रुप्स फार महत्वाचे काम करत असतात. तर मी सिंजंटाच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या वतीनं मी खूप खूप आभारी आहे की आज मला या प्लॅटफॉर्म वरती आपले विचार मांडण्यासाठी बोलवलेलं आहे त्याच्यासाठी. तर सुरुवातीला मी माझा परिचय देतो. माझं नाव आहे रोहित पोरे आणि मी सिमेंटा इंडिया लिमिटेड या कंपनीसाठी गेले जवळजवळ 10 वर्ष झाले काम करतोय. त्याचप्रमाणे या व्हेजिटेबल क्षेत्रामध्ये जवळजवळ 14 वर्ष झाले मला एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्स नुसता अभ्यासाचा नसून वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडनं ऐकलेल्या अनुभवाचा सुद्धा आहे. आणि मी तेच विचार भरपूर ठिकाणी, भरपूर मीटिंग्स मध्ये, भरपूर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती मी मांडत असतो. आणि नक्कीच मी आज अपेक्षा करतो की मी जे काही आज बोलीन त्याचा तुमच्या सर्व शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त उपयोग होईल ही अपेक्षा ठेवतो. तर काही प्रथम गोष्टी मी मांडू इच्छितो आज सर्वप्रथम, की एकतर टोमॅटो पीक हे तसं बघायला गेलं तर मानलं तर फार सोपं आहे, मानलं तर फार अवघड आहे. पण दिवसेंदिवस वाढत चाललेले जे चॅलेंजेस आहेत ते म्हणजे वातावरणातली, आणि दुसरी म्हणजे तुमचे मार्केटमधले असलेल्या प्राइसचे वरती खालती होणाऱ्या. ओके. यामुळं भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला कुठं ना कुठं कॉम्प्लिकेटेड होतात. आपल्याला मॅनेजमेंटला खूप साऱ्या गोष्टी त्रास देतात. माझ्या मते या तुमचा टोमॅटो, उन्हाळी टोमॅटो चा जो सप्ताह चालू आहे, मग तो व्हरायटी निवडीविषयी असू दे किंवा रोगराई विषय माहितीसाठी असू द्यात, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्यासाठी असू द्यात, असे अनेक विषय घेऊन तुम्ही बोलताय. तर आज मी मुख्यतः आजचा जो विषय आहे की उन्हाळी टोमॅटोची निवड कशी केली पाहिजे या विषयावरती मी प्रामुख्याने बोलणार आहे. ची निवड करत असताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. आज मी ठीक आहे, मी भलेही सिंजेंटाचा आज एम्प्लॉई जरी असलो किंवा सिंजेंटासाठी जरी काम करत असलो तरी मार्केटमध्ये येणारे जे नवीन चॅलेंजेस आहेत व्हरायटी निवडताना त्याविषयी मी प्रामुख्याने बोलेन. त्याचप्रमाणे सिंजेंटाच्या काही नवीन व्हरायटीज आल्या असतील तर त्याच्याविषयी कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्याविषयी बोलू. हा एक साधारणतः आजचा कार्यक्रमाचं स्वरूप असेल. मेनली आपल्याला उन्हाळी टोमॅटोची व्हरायटी निवड करताना काय काय गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, हे प्रामुख्याने महत्वाची गोष्ट आहे. उन्हाळी व्हरायटी
आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर दोन प्रकारच्या अख्ख्या वर्षभरात व्हरायटी येतात. एक असते पावसाळी व्हरायटी आणि दुसरी असते हिवाळी आणि उन्हाळी व्हरायटी. ओके. या दोन प्रकारामध्ये व्हरायटींची साधारणतः निवड ही केली जाते. आणि व्हरायटींची निवड करताना आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की आपल्या जमिनीची प्रत कशी आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या इथलं मॅक्झिमम टेम्परेचर काय जातं, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट ही महत्वाची की आपला प्लॉट उन्हाळ्यातनं पावसाळ्यात जाणार आहे, अशा प्रकारचं आपल्याला नियोजन आहे का, याविषयी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण वातावरणातल्या खूप साऱ्या चेंजेसमुळे आजच्या घडीला खूप सारे प्रॉब्लेम्स आपण बघायला मिळतात. जर प्रॉब्लेम्स मध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघतो तर तो म्हणजे सध्याच्याला डिस्कलरेशन. डिस्कलरेशन म्हणजे गुलाबी फळ पडणं. हा एक प्रामुख्याने प्रॉब्लेम आपल्याला खूप साऱ्या व्हरायटीज मध्ये आपल्याला आढळून येतो. तर त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे व्हरायटीनुसार, यावरती आज मी बोलीन. त्याच्यानंतर दुसरा विषय जो आहे तो म्हणजे प्लास्टिक व्हायरस, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये CMV असं म्हटलं जातं. या CMVचं नियोजन आणि त्याचप्रमाणे व्हरायटीशी त्याचं काही निगडीत रिलेशन आहे का, हे सुद्धा आज आपण नक्कीच बघणार आहे. त्याच्यानंतर तिसरा जो रोग आहे तो म्हणजे आपल्याला LCV, जो त्याला आपण लीफ कर्ल व्हायरस म्हणतो आपण. तर तो लीफ कर्ल व्हायरस, त्याचप्रमाणे TYLCV, ज्याचा भरपूर साऱ्या कंपन्या लिहून देतात की प्रतिकारक्षम व्हरायटी म्हणून. ओके. तर खूप साऱ्या एरियाजमध्ये त्याचे आजकाल ब्रेकडाऊन बघायला मिळत आहेत. जसं की आता दक्षिण भारतामध्ये त्याचा फार मोठा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. इव्हन कंपन्यांनी चांगल्या व्हरायटी देऊन सुद्धा TYLCV का वाढत चाललेला आहे, याच्याविषयी थोडीशी मी व्हरायटीनुसार चर्चा करणार आहे. माझा मेनली फोकस राहणार आहे व्हरायटी निवडीवरती. हे बाकीचं ज्या गोष्टी सांगितल्या या गोष्टी लक्षात घेणं उन्हाळ्यामधल्या आपल्याला गरजेची गोष्ट आहे. आज जर टोमॅटोच्या पिकामध्ये यावर्षी बघायला गेले तर तुम्ही खूप सारे मार्केटमध्ये 2023 मध्ये रेटचे फ्लक्च्युएशन बघितले असतील. कधी 50 रुपयाचा कॅरेट होता तर कधी आपल्याला 15 दिवसामध्ये तो आपल्याला अगदी 1000 रुपये, आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये तो 1500 रुपये पण क्रॉस केलेला आपण यावर्षी बघितलेला आहे. आणि तोच उत्साह बघून शेतकऱ्यांची यावर्षी मानसिकता खूप चांगली झालेली आहे की बाबा, आपल्याच गावातल्या एका शेतकऱ्यानं 1000 रुपये घेतलेले आहेत, 1500 रुपये पर कॅरेटचे घेतलेले आहेत, तर आपल्याला सुद्धा यावर्षी चान्स आहे का, हा एक सगळ्यात महत्वाचा विषय. तर मी आज व्हरायटी विषयी बोलत असताना प्रामुख्यानं एक गोष्ट बोलू इच्छितो की आज भरपूर ठिकाणी पाणी नाहीये, तरी सुद्धा आज लोक खूप साऱ्या टोमॅटोची लागवडीकडे वळत आहेत. का तर एक प्रामुख्यानं रेट निवडीकडे जातात. मग रेट जेव्हा वाढत असतात तेव्हा आपल्या शेतकऱ्याला अशी इच्छा होती की आज 800 रुपयाचा रेट आहे म्हणजे आज मी लगेच बियाणं टाकलं किंवा आज मी लगेच रोप लावलं तर मला दुसऱ्या दिवशी लगेच टोमॅटो चालू होणार आहे का. ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे ती म्हणजे आपल्या व्हरायटी किती दिवसांमध्ये चालू होते. जर तुम्हाला वाटत असेल की पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला रेट उत्तम प्रकारे मिळणार आहे तर अर्लीची व्हरायटी निवडणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे. जर आपल्याला माल टप्प्याटप्प्यानं पाहिजे, ज्याच्यामध्ये की बाबा एखाद्या वेळेस 2 4 5 खुड्याला आपला रेट कमी झाले आणि पुढच्या खुड्याला आपल्याला रेट चांगले मिळू शकतील का, ह्याच्यावरती आपल्याला व्हरायटीची निवड डिसाईड असते. तर आज मी प्रत्येक व्हरायटी विषयी आणि साधारणतः व्हरायटीच्या निवडीविषयी बोलत असताना हे मुद्दे आपल्याकडं लक्षात घेत जाणार आहोत. प्रामुख्यानं उन्हाळ्यामध्ये मी मेजर चॅलेंजेस तुम्हाला सांगितले. सगळ्यात पहिलं जे चॅलेंज सांगितलं ते म्हणजे डिस्कलरेशन, ज्याला आपण गुलाबी फळ म्हणतो, काही ठिकाणी त्याला तिरंगाई म्हटलं जातं. ओके. त्याचप्रमाणे CMV विषय म्हणजे की जो प्लास्टिक व्हायरस विषय. तर सर्वप्रथम मी सांगू शकतो की आतापर्यंत भारतामध्ये कुठलीही अशी व्हरायटी नाही की जी तुम्हाला प्लास्टिक व्हायरसला ही साधारणतः प्रतिकार क्षमता ठेवू शकते. त्यामुळे प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला नियोजन करणे हाच त्याच्यावरचा उत्तम उपाय हा मानला जातो. माझा आवाज येतोय सर्वांना? जगदीश साहेब, आवाज येतोय माझा? हा येतोय सर. हा येतोय येतोय सर येतोय. ओके. क्लिअर आवाज येतोय सर. क्लिअर आवाज येतोय. तर सर्वप्रथम मी अं, सांगू
सांगू इच्छितो की आतापर्यंत भारतामध्ये अशी कुठलीही याच्यासाठी नियोजन दिवसातनं मला आजकाल भरपूर कॉल येतात की ही व्हरायटी साहेब ह्याला वरती व्हायरस येत नाही असे कंपनीवाले बोलतात. तर मी आज क्लिअर कट एक जबाबदार पोझिशन वरती आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये अशी कुठलीही व्हरायटी आज तागायत तयार झालेली नाहीये की जी आपल्याला प्लास्टिक व्हायरससाठी प्रतिकार क्षमता ठेवते. काही व्हरायट्यांना थोडासा लवकर दिसतो, काही व्हरायट्यांना थोडासा उशिरा दिसतो, पण अशी कुठलीच व्हरायटी नाहीये की ज्याच्यावरती येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला नियोजन करणे हाच त्याच्यावरचा सर्वात प्रथम उपाय. दुसरा विषय तो म्हणजे आपलं टेम्परेचर जे आहे हे दरवर्षी आता जर बघत असाल तर गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून दरवर्षी 1 डिग्री 2 डिग्री टेम्परेचर हे वाढत चाललेलं आहे तुमचं. त्यामुळं आज आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट हे बघणं गरजेचं आहे, तुम्ही ज्या व्हरायटीची निवड करता त्याचं 42 डिग्रीला 43 डिग्रीला 44 डिग्रीला तुमचं फळ सेट होतंय का नाही होत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अनेक वेळा काही शेतकरी भरपूर वेळेला हेच गोष्ट बघतात की एप्रिल मधला प्लॉट बघतात आणि त्याचा ट्राय हा फेब्रुवारी मध्ये करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचं कारण असं असतं की हाय हिट सेट मध्ये व्हरायट्यांना जो एप्रिल मधल्याच्या लागवडीचा परफॉर्मन्स आहे तोच परफॉर्मन्स तुम्हाला फेब्रुवारीच्या लागवडीला येईल का नाही येईल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. इव्हन थंडीमध्ये जी लागवड केलेली असती त्याचा सुद्धा परफॉर्मन्स हाय हिट सेटला येईल का नाही येईल हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. हाय हिट सेट म्हणजे काय की अति तापमानामध्ये त्याला फळाचं सेटिंग होतंय का नाही होत. भरपूर वेळेस तुम्ही ही गोष्ट बघत असाल की जेव्हा जेव्हा हाय टेम्परेचर होतं तेव्हा तेव्हा फळाचं सेटिंग हे व्हायला खूप त्रासदायक ठरतं. दुसरी महत्वाची गोष्ट फळाचं सेटिंग जरी झालं तरी फळाची वाढ होत नाही. फुलामध्येच ते फळ बारक्या आकारामध्ये राहून जातं. ओके, हा विषय सगळ्यात महत्वाचा होऊन जातो त्याच्यामध्ये. त्यामुळे व्हरायटी निवड करताना आपल्याला त्या व्हरायटीचा त्या महिन्यातला पूर्व अनुभव लक्षात घेणं गरजेचं आहे. आजच्या घडीला मी बघतोय की खूप साऱ्या व्हरायटींची नावं मी ऐकत असतो, खूप साऱ्या कंपन्यांची नावं मी ऐकत असतो. मी जेव्हा शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारतो की हा प्लॉट कधी बघितला तुम्ही, शेतकरी सरळ सांगतो साहेब मी एप्रिल लागवडीचा बघितला. मग मी हाच प्रश्न विचारतो की जानेवारीच्या लागवडीला किंवा फेब्रुवारीच्या लागवडीचा प्लॉट बघितलाय का? तर तो म्हणतो नाही. ओके, एप्रिलच्या लागवडीच्या प्लॉटनं गंमत अशी असते की 15 मे नंतर आपल्या इथलं टेम्परेचर हे पूर्णपणे उतरायला लागतं. त्यामुळे त्याच्यामधले येणाऱ्या प्रॉब्लेमची संख्या ही कमी असते. पण जे हाय हिट सेटला असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर सेटिंग, दुसरा म्हणजे व्हायरसेस, त्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तिसरा महत्वाचा विषय, आज टोमॅटोची लागवड करत असताना आपल्याला हे गोष्ट बघणं गरजेचं आहे की माझी ही व्हरायटी उत्पादन किती देते. कारण पावसाळ्या व्हरायटीपेक्षा उन्हाळ्या व्हरायटींवरती तुमचे स्प्रेचं प्रमाण हे जास्त जातं. कुठल्या स्प्रेचं प्रमाण जास्त जातं तर ते म्हणजे तुमच्या कीटकनाशकांचं सगळ्यात महत्वाचं. बुरशीनाशकांचं नव्हे, कीटकनाशकांचं सगळ्यात जास्त जातं. आणि कीटकनाशकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ते हाय कॉस्टली असतात आणि कुठं ना कुठं आपल्याला स्प्रेइंगचा कॉस्ट पण वाढतो. त्याचप्रमाणे जो खतं दिलेली आहेत त्याचे अपटेक आपल्याला वाढवायला आपल्याला अडचण येते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपले खर्च हे उन्हाळी व्हरायटीमध्ये पावसाळ्या व्हरायटीपेक्षा कधीही जास्त बघायला मिळतात. तुम्ही जर कॅल्क्युलेशन जर काढली तर पावसाळी व्हरायटी समजा 2000 कॅरेटचं आपण जर गणित पकडलं साधारणतः तर 1 किलो टोमॅटो तयार व्हायला पावसाळ्या व्हरायटीला साधारणतः 7.5 ते पावणे 8 रुपये लागतात. आणि हीच व्हरायटी उन्हाळ्यामध्ये तयार व्हायला साधारणतः 8.5 रुपये ते पावणे 9 रुपये लागतात. ह्याच्यामध्ये मी शेतीचं भाडं पकडलेलं नाही. ते जर पकडलं तर त्याचा रेट कधी जवळजवळ 10-10.5 रुपयेपर्यंत नक्कीच जाईल त्याच्यामध्ये. आज जेव्हा आपल्याला 150 आणि 160 रुपयाचा दर असेल तेव्हा आपल्याला कमीत कमी उन्हाळी टोमॅटो पिकवायला परवडतो. त्याच्या खालती आपल्याला पिकवायला परवडत नाही. त्यामुळं उन्हाळी व्हरायटीमध्ये आपल्याला उत्पादनक्षम व्हरायटी बघणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. अन्यथा ज्या व्हरायटीचा आपल्याला अनुभव नाहीये त्या व्हरायट्या लावल्यात आणि जिथं आपल्याला कॅल्क्युलेशन आपण 1500 वरती आलं तर हेच गणित तुमचं 8.5 रुपयाचं 11 रुपयावरती जातं. आणि हे 11 रुपये म्हणजे कमीत कमी तुम्हाला पर कॅरेटला 200 रुपये दर मिळाला तर त्या शेतकऱ्याचं भांडवल वाचू शकेल. अन्यथा ते भांडवलही वाचणार नाही. हा प्रकार आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उत्पादनक्षम व्हरायटी असणं अत्यंत महत्वाची गोष्ट असते. आणि ही उत्पादन क्षमता जर त्याची ढासळली तर तुमचं सगळ्यात महत्वाचं जे नुकसान आहे
तेच म्हणजे तुमच्या भांडवलामध्ये असतं. आणि शेतकऱ्याचं भांडवल एकदा गेलं तर तो उठून उभा राहणं सगळ्यात त्रासदायक ठरतं. त्यामुळे आम्ही नेहमीच सांगत असतो की आपण सर्व काम करत असता तर आपण आपल्या टोमॅटो पिकामध्ये किती खर्च केला, मला किती कॅरेट निघाले आणि मला प्रति किलो मला किती खर्च पडला, हे ज्या शेतकऱ्याला कळतं तो शेतकरी नेहमीच सक्सेसफुल राहतो. हा विषय उत्पादनाविषयी झाला. त्याचप्रमाणे आता आपण एक एक व्हरायटींविषयी आपण सुद्धा चर्चा करूया. आज उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपण भरपूर शेतकऱ्यांकडे एकच गोष्ट बघत असतो की आजच्या घडीला खूप सारे शेतकरी आज नर्सरीवरती डिपेंड आहेत. आपल्या इथले नर्सरीवाले खूप चांगले आहेत, उत्तम प्रकारची रोपं देतात. पण आपल्याला सर्वात प्रथम एक गोष्ट असते की उन्हाळ्यामध्ये जो आपल्याला प्लास्टिक व्हायरस सारखे चॅलेंजेस येत आहेत, तर ते काय येतात तर त्याच्या मागचं मुख्य कारण असतं एक तर पहिले 30 दिवसामध्ये नर्सरीमधलं नियोजन किंवा पहिल्या 30 दिवसामधल्या आपल्या शेतामधलं नियोजन हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं शक्यतो व्हरायटी निवड तुम्ही तुमच्या मताप्रमाणे करा. ज्या व्हरायट्या तुम्ही भर उन्हाळ्यात बघितल्यात, हाय टेम्परेचरला बघितल्यात, त्याच शक्यतो व्हरायट्यांची निवड करा. अन्यथा नर्सरीवाल्यांवरती किंवा कुठल्या शेतकऱ्याच्या सांगण्यावरती निवड करणे हे आपल्याला खूप अवघड पडतं. आज थोडक्यात सांगायचं झालं तर आता मला परवा दिवशीच एक उस्मानाबादवरनं फोन होता. उस्मानाबादचं टेम्परेचर आणि नाशिकचं टेम्परेचर ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इव्हन नगरचं टेम्परेचर आणि नाशिकचं टेम्परेचर ह्याच्यामध्येही फार मोठा फरक आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या भागानुसार आपलं टेम्परेचर किती हायएस्ट जातंय, मागच्या वर्षी 44 गेलंय का 45 गेलंय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. नाशिकच्या शेतकऱ्यानं लावलंय म्हणून आपण लावलीच पाहिजे ती व्हरायटी हे गरजेचं नाहीये. कारण नाशिकचं टेम्परेचर हे साधारणतः 42-43 डिग्री पर्यंत हायएस्ट जातं आणि हेच नगरचं टेम्परेचर आपलं 44-45 डिग्री पर्यंत जातं किंवा महाराष्ट्रातल्या आणखीन भागांमध्ये तेच टेम्परेचर 44-45 डिग्री पर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे हीट सेटची व्हरायटी हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि नर्सरीवाल्यांवरती जेव्हा आपण व्हरायटी विषयी चर्चा करत असतो त्यांच्याशी, त्यांचे प्लॉट कुठल्या महिन्यातले लावला होता, त्याचप्रमाणे कुठल्या शेतकऱ्याने लावला होता, हे आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्या शेतकऱ्याकडे आपण व्हरायटी बघायला जातो नवीन व्हरायटी, तेव्हा त्यातली व्हरायटीतली गणित माहीत असणं गरजेचं आहे. एका व्हरायटीचं आमच्या मताप्रमाणे एका व्हरायटीचं गणित समजून घ्यायला आपल्याला कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी जातो. आणि ते जर गणित समजलं तरच ती व्हरायटी सक्सेसफुल होती. प्रत्येक व्हरायटीचं नियोजन हे त्याच्या असलेल्या मालानुसार, त्याच्या असलेल्या कॅनोपीनुसार, त्याच्या असलेल्या वाढीनुसार आणि त्या कुठल्या दिवसांमध्ये लावलेलं आहे त्याच्यानुसार हे डिसाईड करतं. अन्यथा आपण भरपूर वेळेस फक्त व्हरायटींचे फोटोज बघतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून ती व्हरायटी लावतो आणि तो सक्सेसफुल ठरत नाही. आज टोमॅटोमध्ये साधारणतः नाही म्हटलं तरी साधारणतः 1,60,000 ते 1,80,000 रुपयापर्यंत हा ॲव्हरेज खर्च आपला पकडून चाला त्याच्यामध्ये. ओके. हे करत असताना एका व्हरायटीच्या निवडीमुळं आपलं अख्खं सीझन किंवा आपलं अख्खं भांडवल वाया जाऊ शकतं, ह्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं व्हरायटी निवडत असताना आपण त्या व्हरायटीतले निगेटिव्ह पॉइंट काय आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. कुठलीही व्हरायटी जगामध्ये म्हणा ही परफेक्ट नसती आणि त्याच्यामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी असतात, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गोष्टी असतात. आपण शेतकरी आहोत, आपण त्या वाईट गोष्टी हुडकणं गरजेचं आहे आणि त्या वाईट गोष्टींवरती प्रयत्न जे आहेत हे आपल्याला पहिल्या दिवसापासून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे जर नाही केलं तर आपल्याला त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. आज शेतकऱ्याला पाहिजे हाय उत्पादन देणारी व्हरायटी, पण त्याच्या गरजा जर पूर्ण नाहीत केल्या तर त्या कुठं ना कुठं तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत येणाऱ्या टेम्परेचरमध्ये. त्यामुळं आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की व्हरायटी निवडत असताना त्यातले निगेटिव्ह पॉइंट आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मे बी त्या कंपनीवाल्याविषयी कंपनीकडे चर्चा करा किंवा एखादे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करा. त्यांना जसं चांगलं विचारता या व्हरायटीमध्ये चांगलं काय आहे, त्याचप्रमाणे निगेटिव्ह गोष्टी काय आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. इव्हन भरपूर लोकांनी माझे भरपूर सेशन पण ऐकले असतील. इव्हन सिंजेंटाच्याही व्हरायटी मी सांगत असताना भरपूर वेळेला चांगल्या गोष्टी असतात, त्याचप्रमाणे त्यातल्या निगेटिव्ह गोष्टी काय आहेत आणि त्याच्यावरती कशी मात करायची हे आपल्याला माहीत असणं
गरजेची आहे, तरच तो शेतकरी त्या व्हरायटीमध्ये सक्सेसफुल होतो. तुमच्या अख्ख्या पिकामध्ये तुम्ही सर्व काही बदलू शकता, औषधं बदलू शकता, खतं बदलू शकता, पण तुम्ही टाकलेला मल्चिंग पेपर, तुम्ही टाकलेला बेसल डोस आणि लावलेली व्हरायटी या तुम्ही चेंजेस करू शकत नाही. त्यामुळे या 3 गोष्टींकडे आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीपासून आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं कोणाच्या ऐकण्यापेक्षा माझ्या डोळ्यांनी मी काय बघितलेलं आहे, माझ्या शेतामध्ये काय अनुभवलेलं आहे, हे आपल्याला अत्यंत गरजेची गोष्ट आहे. भरपूर शेतकरी आज मी बघतो की नवीन काय आलंय. मला आज भरपूर लोकांचे फोन येतात की साहेब ही तुमची व्हरायटी नवीन आली आहे, मला बियाणं द्या. मी हाच प्रश्न विचारतो, साहेब तुम्ही व्हरायटी बघितलीत का? तो म्हणतो की नाही बघितली. कोणी सांगितलं? ह्यांनी सांगितलं. त्यांनी बघितले का? नाही साहेब त्यांनी नाही बघितले, पण आम्ही ऐकलंय मार्केटमधनं. ऐकण्यावरती जाण्यापेक्षा स्वतः बघणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. जर प्लॉट बघायला नसतील मिळाले तर त्या कुठल्याही कंपनीचा प्रतिनिधी असेल तर तिथल्या शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, त्याच्याशी प्लस पॉइंट त्याचप्रमाणे निगेटिव्ह पॉइंट आपल्याला बघणं महत्वाची गोष्ट होती. आज नियोजन करताना उन्हाळी व्हरायटीचं प्रामुख्यानं एक गोष्ट मी सांगतो, आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपल्याला निवड करताना हाय हीट सेटच्या व्हरायट्या हुडकणं गरजेचं आहे. ओके. हाय हीट सेटला म्हणजे हाय टेम्परेचरला टिकून राहणाऱ्या आणि आपल्याला उत्पादन देणाऱ्या. त्याचप्रमाणे आपल्याला एप्रिल आणि मे ला अशा व्हरायटी बघणं गरजेचं आहे की ज्या आपल्याला पावसाळ्यामध्ये कमी क्रॅकिंग देतील त्याच्यामध्ये. ओके. क्रॅकिंग हे उन्हाळी व्हरायटीला पावसाळ्यात गेल्यावरती 100% येणार. त्याचप्रमाणे करपा सुद्धा येणार. पण त्यातल्या त्यात आपल्याला व्हरायटी अशी निवड करायची की ज्याचं क्रॅकिंग कमी जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला करप्याचंही प्रमाण आपल्याला कमी प्रमाणात बसू शकेल एप्रिल आणि मे महिन्यासाठी. त्यामुळे या 2 प्रकारामध्ये उन्हाळ्याच्या व्हरायटींची आपल्याला निवड करताना आपल्याला अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट मी उत्पादनाविषयी बोललो, ते एक फार महत्वाचं आहे की आपल्याला अतिउत्पादनाच्या व्हरायट्या घेतोय आपण, तर आपला बेसल डोस त्या प्रकारचा आहे का? त्या आपल्या व्हरायटींची गरज पूर्ण करेल का? हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. साधारणतः एक उदाहरण म्हणून सांगतो. आपला शेतकरी भरपूर वेळेला की उन्हाळ्याच्या व्हरायट्या लावतो अतिउत्पादन देणाऱ्या आणि नंतर त्याचं फळ गुलाबी पडलं त्याच्यावरती जास्त चर्चा करत असतो. आज हे फळ गुलाबी का पडतं? मे बी तुमचं जेव्हा खताचं सेशन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तज्ज्ञ मंडळी सांगतीलच, पण तत्पूर्वी मी मुद्दामून बेसल डोस विषयी सांगतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम असणं हे अत्यंत गरजेचं आहे बेसल डोस मध्ये, आणि प्रति आठवड्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर दिलं तर अतिउत्पादनाच्या व्हरायट्या या तुम्हाला हाय टेम्परेचरला साथ देऊ शकतील त्याच्यामधल्या. हे आपल्याला बघणं महत्वाची गोष्ट झालेली आहे. हा त्यामुळं अतिउत्पादनाची व्हरायटी हुडकताना आपल्याला बेसल डोस मध्ये काय दिलं गेलं पाहिजे हे बघणं महत्वाची गोष्ट येते. तिसरी महत्वाची गोष्ट, जे नर्सरी प्रोटेक्टेड आहेत, पूर्णपणे नियोजन करतात तिथल्या किडींचं, अशाच नर्सरीकडनं शक्यतो आपल्याला रोपं ही घेतली गेली पाहिजेत. आणि रोपांची बुकिंग केल्यानंतर एक तर बुकिंग करायला आपण स्वतः जावा, त्याचप्रमाणे 2 ते 3 वेळेला स्वतःच त्या नर्सरीवरती जाऊन या, आपल्या रोपांची निगा कशी राखली ते बघून घ्या. अन्यथा भरपूर वेळेला नर्सरीवाले उत्तम प्रकारचं रोप देतात, किंवा काही नर्सरीवाले आपल्याला मे बी तिथं काही जर इन्सेक्टचा प्रादुर्भाव असेल तर ते रोप ते व्हायरसेस आपल्या रानामध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात उन्हाळ्यामध्ये. त्यामुळं आपल्याला प्रथमतः नर्सरीमध्ये रोपं बुक केल्यानंतर आपल्याला हे नियोजन करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण उन्हाळ्याचा पिरियड हा फार सेन्सिटिव्ह असतो. सगळ्यात पहिला सेन्सिटिव्ह विषय हा असतो उन्हाळ्यामधला. एकतर आपल्या ज्वाऱ्या निघायला सुरुवात होतात, तिथला चिकट मावा, गहू निघायला सुरुवात होतो, कांदा निघायला सुरुवात होतो. या सर्वांसाठी टोमॅटो हा सगळ्यात मोठा इझी किड्यांसाठी एक होस्ट प्लांट म्हणू शकतो आपण त्याला, जे तुम्हाला सापडू शकतं. त्याच्यामुळे व्हायरसेसचे प्रकार उन्हाळ्यामध्ये खूप वाढतात, आणि हे व्हायरसेसचे प्रकार टाळण्यासाठी आपल्याला नियोजन हे सुरुवातीपासून आपल्याला करणं अत्यंत महत्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे 5वा प्रकार, टोमॅटोची निवड करत असताना व्यापाऱ्यांची गरज काय आहे हे सुद्धा आपल्याला बघणं थोडंसं गरजेचं झालेलं आहे. थोडक्यात सांगायचा विषय तर मार्केटमध्ये आतापर्यंत गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्याला फक्त आपण हायब्रिड वाहनं लावत होतो, ज्याला आपण अंडाकृती फळं म्हणतो आपण, त्या प्रकारची आपल्याला वाहनं मार्केटमध्ये उपलब्ध होती. पण सिंजेंटानं मागच्या 2 वर्षात खूप चांगले उत्तम प्रकारचे प्रयत्न केले, ज्याच्यामध्ये आपण चक्री म्हणू शकतो, गोल प्रकारचा टोमॅटो म्हणू शकतो, तो सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे यायला लागला.
त्याचे सुद्धा मार्केट भाव आज खूप चांगल्या प्रकारे मिळतात. इव्हन भरपूर वेळेस हे बघितलं गेलं की साध्या टोमॅटोचे रेट पडलेले असतात आपल्या रेग्युलर अंडाकृती टोमॅटोचे, पण गोल्ड टोमॅटोचे किंवा तुमच्या चक्री टोमॅटोचे हे रेट हे त्याच्यापेक्षाही 50 रुपये 100 रुपये कधी कधी हायएस्ट साईडला बघायला मिळतात. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यामध्ये आपल्याला जर नियोजन करायचं असेल, जर तुम्ही 2 एकर करत असाल, 3 एकर करत असाल किंवा 4 एकर करत असाल, तर या 4 एकरामध्ये किंवा 2 एकरामध्ये दोन प्रकारचे आपल्याला नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. एक आपल्याला अंडाकृती, त्याचप्रमाणे एक आपल्याला गोल. ह्याचं महत्वाचं कारण असं आहे सगळ्यात महत्वाचं, की समजा एखाद्या व्हरायटीमध्ये आपल्याला कमी रेट मिळाला तरी ऍटलिस्ट आपल्याला दुसऱ्या व्हरायटीमध्ये त्याचे रेट हे आपल्याला बऱ्यापैकी चांगले मिळू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं नियोजन हे तुम्हाला कमी रिस्क मध्ये टाकू शकतं. आणि आजच्या घडीला व्हरायट्यांमध्ये जर बोलायला गेलं तर तुम्हाला या गोल प्रकारच्या व्हरायट्या किंवा चक्री प्रकारच्या टोमॅटोला मार्केटमध्ये मागणी ही दिवसेंदिवस थोडीशी वाढत चाललेली आहे. कारण आतापर्यंत आपल्या या व्हरायट्यांसाठी ज्या अंडाकृती व्हरायट्यांसाठी का मानलं जायचं मार्केटमध्ये, कारण या व्हरायट्यांचा कडकपणा उत्तम प्रकारचा असायचा. त्यामुळे मार्केटच्या दिल्ली मार्केट असू देत किंवा युपी मार्केट असू देत हा माल पोचू शकत असायचा. पण दिवसेंदिवस खूप चांगल्या कंपन्यांच्या संशोधनामुळे गोल प्रकारची, ज्याला आपण चक्री टोमॅटो म्हणतो, अशा प्रकारच्या व्हरायट्या सुद्धा टिकाऊ क्षमता ठेवायला लागल्या मार्केटमध्ये. आणि या टिकाऊ क्षमतेमुळे आपण ज्या मार्केटमध्ये आपला माल पाठवायचो तिथं आपल्या दक्षिण भारतातला माल पोचायला लागला आणि तो आपल्या मालाशी आता कॉम्पीट करायला लागलेला आहे. त्यामुळे रेट मधलं फ्लक्च्युएशन हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळते. आणि ते आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला दोन्ही प्रकारे आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. कारण आज आपला माल हा कमी भाडे खर्चामध्ये दिल्ली मार्केटला किंवा युपी मार्केटला पोचू शकतो. त्यामुळे आपल्याला रेट हे जास्त सुद्धा मिळतात आणि प्लस आपल्याला त्याच्यामध्ये जे आपल्याला पर कॅरेट मागं 50 रुपये 100 रुपये जरी एक्स्ट्रा मिळाले तरी आपल्या भांडवली खर्च काढण्यासाठी अशा गोल्ड टोमॅटोच्या व्हरायटी आपल्याला फायदेमंद ठरू शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे नियोजन करताना या दोन प्रकारचं करा. त्याचप्रमाणे थोडस रेट बद्दल आपले माशी सुरुवातीला मी चर्चा केली होती. मार्केटच्या टोमॅटोच्या रेट विषयी यावर्षी थोडीशी साशंकता या दृष्टिकोनातनं वाटते. कारण लास्ट इयरला मार्चच्या लागवडीला, एप्रिलच्या लागवडीला खूप उत्तम प्रकारे पैसे झालेले. ओके, आणि ते जानेवारी फेब्रुवारीच्या लागवडीला कमी प्रकारात पैसे झाले होते. तर त्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचा कल हा उशिरा व्हरायटीकडे उशिराच्या लागणीकडे होता. पण भरपूर ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाहीये. लोक, शेतकरी भरपूर हाच विचार करतात की जेवढं काही माझ्याकडे पाणी उपलब्ध आहे ते माझं एप्रिल पर्यंत किंवा मे पर्यंतच टिकल, पुढं मला पाणी टिकणार नाही. त्यामुळे ते थोडंसं अर्ली मध्ये यायला विचार करतात. त्यामुळे यावर्षी नियोजन करत असताना तुम्ही हे टप्प्याटप्प्यामध्ये नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही 2 एकर लावत असाल तर फेब्रुवारीमध्ये 1 एकर लावा, मार्च मध्ये 1 एकर लावा. हा सगळ्यात महत्वाचा उत्तम पर्याय असू शकतो, जे की तुमच्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये एकतर तुम्हाला अंडाकृती टोमॅटो प्लस तुमचा गोल्ड टोमॅटो प्लस तुमचा टप्पेवारीमध्ये लागण करणे, हा दोन गोष्टी जर आपण केलात तर आपण नक्कीच टोमॅटोमध्ये सक्सेसफुल ठरू शकतो. आज थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण भारतातला भरपूर असे शेतकरी आहेत की जे वर्षातून 3 वेळा लागवड करतात आणि तिन्ही वेगवेगळ्या ऋतूंमध्ये करतात. ऍटलिस्ट त्यांना एका ऋतूमध्ये उत्तम प्रकारचे पैसे मिळतात, जेणेकरून त्यांचा वर्षभराचा भांडवलाचा तर खर्च आहेच आहे, प्लस त्यांचं प्रॉफिट सुद्धा उत्तम प्रकारे निघतं. आणि तोच पॉइंट आपल्या इथल्या भरपूर शेतकऱ्यांनी आता अवलंबायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे व्हरायटी निवड करत असताना आपल्याला एकतर हायेस्ट उत्पादन, त्याचप्रमाणे लवकर येणारी व्हरायटी, त्याचप्रमाणे व्हायरसला कमी बळी पडणारी व्हरायटी आणि हाय हिट सेटला कशा प्रकारे ती व्हरायटी काम करू शकते, किंवा जर एप्रिल मध्ये लावणार असेल तर त्याचं कमी क्रॅकिंग आणि त्याचप्रमाणे त्याचा कमी करपा हे आपल्याला बघणं अत्यंत गरजेची गोष्ट होते. अन्यथा जर तुम्ही पावसाळी व्हरायट्या एप्रिल मध्ये लावल्या तर तिथं तुम्हाला व्हायरसचे प्रकार खूप जास्त बघायला मिळतात. पण हेच उन्हाळी व्हरायट्या एप्रिल मध्ये लावला तर तेच पावसाळ्यामध्ये त्या व्हरायट्यांचा तोडा गेल्यावरती तुम्हाला क्रॅकिंगचं प्रमाण हे जास्त बघायला मिळू शकतं. त्यामुळं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्याला महिना कुठला आहे, आपलं टेम्परेचर काय आहे, हे आपल्याला अत्यंत बघणं गरजेची गोष्ट आहे. आता मी काही मार्केटमधल्या असलेल्या व्हरायटींविषयी बोलू इच्छितो. शक्यतो मी सिंजेंटाच्या व्हरायटींविषयी सांगेन, कारण एका कंपनीचा प्रतिनिधी असल्यामुळं
मी दुसऱ्या व्हरायट्यांची नावं त्यातले गुण अवगुण मी नाही बोलू शकत मोठ्या फोरमवरती. तर जे काही मी सिंजेंटाच्या व्हरायटी आहेत त्याविषयी मी तुम्हाला उन्हाळी व्हरायट्यांविषयी नक्कीच सांगतो. आज सिंजेंटाचा तसं जर सांगायचं झाला तर सुरुवातीपासून उन्हाळ्या व्हरायटीमध्ये पहिल्यापासून सिंजेंटाचं नाव हे फार फेमस आहे. मग तुमचा अविनाश 2 असेल, त्याचप्रमाणे अभिनव असेल, त्याचप्रमाणे 1057 असेल, 6242 असेल किंवा आता ज्या काही नवीन आलेल्या व्हरायटी असतील त्याच्यामध्ये शेतकरी फार मोठ्या प्रमाणावरती विश्वास ठेवतो. आणि या व्हरायट्या प्रूव्हन आहेत की ज्या तुम्हाला 42, 43, 44 डिग्री मध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या अनुभवानुसार त्याच्यावरती सेटिंग हे चांगल्या प्रकारे बघतो. आज जर बघायला गेलं तर कुठल्याच कंपनीच्या पाकिटावरती क्लिअरली लिहिलेलं असतं की 38 डिग्रीच्या वरती रिकमेंडेड नाहीये. तरी सुद्धा आज आपण शेतकरी उन्हाळ्यामध्ये 42-43 डिग्रीच्या टेम्परेचरला का करायचा प्रयत्न करतो, तर आपल्याला कुठे ना कुठे 4 पैसे चांगले मिळतील या अपेक्षेनुसार करतो. त्यामुळं ह्या गोष्टीला आपण शेतकरी म्हणून जेव्हा जबाबदारीनं बघतो तेव्हा व्हरायटीचं सेटिंग आपल्याला कुठल्या टायमिंगला होतंय आणि कशा प्रकारे होतंय आपल्याला बघणं गरजेचं आहे. आज मी दोन्ही प्रकारच्या व्हरायट्यांविषयी सांगतो, एक अंडाकृती व्हरायटी आणि त्याचप्रमाणे गोल व्हरायटी, चक्री व्हरायटी याच्याविषयी. तर अंडाकृती प्रकारामध्ये आज आपल्याला 6242 आहे सध्याच्याला उपलब्ध मार्केटमध्ये. त्याचप्रमाणे दुसरी एक नवीन व्हरायटी आपण लॉन्च केलेली जिचा अविराज आहे. मी आज 6242 विषयी बोलू इच्छितो. आजपर्यंतच्या मार्केटमध्ये असलेल्या कुठल्याही व्हरायटीपेक्षा सर्वात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून 6242 ही मानली जाते. पण गेल्या 2 वर्षामध्ये जसं जसे टेम्परेचर वाढले तसतसे आपल्याला कुठं ना कुठं भरपूर भागांमध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला जाणवायला लागले. मग ते नुसतं 6242 नाही पण अनेक व्हरायट्यांमध्ये ते जाणवायला लागले. पण 6242 सर्व ठिकाणी लागली जाते, जास्त क्षेत्रांमध्ये लागली जाते. त्यामुळं कुठं ना कुठं लोकांना वाटतं की या व्हरायटीवरती जास्त येतं का. मग त्यामध्ये काय काय प्रकार येतात, तर 6242 जर सुरुवातीला चांगल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर एकतर हाय हीट सेटला तुमचा फर्स्ट सेटिंग होती, फळधारणा होती. सर्वात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून बघितलेलं आहे. म्हणजे की लोकांना 2500 3000 कॅरेट काढणं खूप इझी मध्ये काढू शकतात 6242 मध्ये. हा एक सर्वात महत्वाचा विषय आहे त्याच्यामधला. तर 6242 ही अतिउत्पादन देणारी, हाय हीट सेट मध्ये काम करणारी, त्याचप्रमाणे मार्केटमध्ये कडकपणा चांगला आहे, लांबच्या मार्केटला जाऊ शकते, व्यापाऱ्यांची बऱ्यापैकी चांगली मागणी असते. त्यामुळे 6242 चे हे चांगले गुण आहेत. पण या 6242 मध्ये एक अवगुण सुद्धा आपल्याला माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. तो अवगुण म्हणजे काय आहे, हिला जर खायला ज्या प्रमाणामध्ये नाही मिळालं तर तुम्हाला ह्याचा कुठं ना कुठं आपल्याला काही गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात. मग त्या काय काय त्रासदायक ठरतात, तर एकतर आपल्याला भरपूर लोकांना वाटतं की गुलाबी फळ पडतं का. तर हे गुलाबी फळ भरपूर शेतकऱ्याच्या मॅनेजमेंट वरती सगळ्यात महत्वाचं अवलंबून आहे. गुलाबी फळाला सगळ्यात महत्वाचा एक लायकोपिन नावाचा घटक कारणीभूत असतो. आणि हा लायकोपिन घटक हा तयार होण्यासाठी त्याच्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्याचप्रमाणे सल्फर हे फार महत्वाचे काम करत असतात त्याच्यामध्ये. आणि हे जेव्हा काम करत असतात तेव्हा उन्हाळ्यामध्ये कॅल्शियम हे तुमचं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेस कंडिशन मध्ये झाडामध्ये वहन होत नाही. आणि त्यामुळे कितीही आपण मॅग्नेशियम दिलं तरी त्याचा अपटेक किंवा जे झाडाला लागू झालं पाहिजे त्या प्रमाणामध्ये लागू होत नाही. त्यामुळे आपल्याला एकतर बेसल डोस पासून या व्हरायटीसाठी नियोजन करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्येच आपल्याला कॅल्शियमचे डोसेस, मॅग्नेशियमचे डोसेस बेसल डोस मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सल्फरचाही डोस असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 6242 लावताना दर आठवड्याला एक कॅल्शियम नायट्रेट, जोपर्यंत फ्लोराची अवस्था असते तोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट प्लस दुसऱ्या दिवशी मॅग्नेशियम आणि सल्फरचा डोस हा जाणं गरजेचं आहे. फार मोठ्या प्रमाणावरती नाही गेला तरी चालेल, पण तुमचा कमी प्रमाणात तरी ऍटलिस्ट त्याला गेलं पाहिजे. जेणेकरून उन्हाळ्यामध्ये भरपूर लोकांच्या कंप्लेंट येत असतात, भरपूर व्हरायटींविषयी येत असतात की साहेब खतं घालतोय पण रिस्पॉन्स देत नाही. तर हा जो खतांचा रिस्पॉन्स आहे तुमचा, हा 100% तुम्हाला रिस्पॉन्स यातनं बघायला मिळू शकतो. त्यामुळं 6242 तुम्हाला नियोजन करायचं असेल तर सुरुवातीच्या काळापासूनच तुम्हाला कॅल्शियमचे डोसेस, मॅग्नेशियमचे डोसेस आणि सल्फरचे डोसेस आठवड्यातनं एक वार ठरवून घ्या आणि त्या वारानुसार तुम्ही दर आठवड्याला करा. मी एवढं तुम्हाला नक्कीच सांगतो की 6242 चं जे उत्पादन आहे तुमचं
ओके. हे भलेही तुम्हाला मार्केटमधले रेट कमी जरी असले तरी जास्त उत्पादन असल्यामुळं चांगलं भांडवल आणि चांगलं प्रॉफिट हे आपल्याला 62 बेचाळीस मधनं नक्कीच आपल्याला मिळू शकतं. दुसरी गोष्ट महत्वाची की आत्ता जी नवीन व्हरायटी अविराज लॉन्च केलेली आहे त्याच्याविषयी भरपूर शेतकऱ्यांना माहित नाही आहेत. काही लोकांनी प्लॉट बघितले असतील, काही आत्ता प्लॉट आपले नाशिक जिल्ह्यामध्ये पण चालू आहेत, काही संगमनेरमध्ये सुद्धा काही प्लॉट आहेत, त्याचप्रमाणे बारामती एरियामध्ये सुद्धा काही प्लॉट चालू आहेत आपले. तर तिथं जाऊन तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघू शकता की अविराजचे प्लॉट कसे आहेत. अविराज बद्दल जर सांगायचं झालं तर अविराजची लागण ही साधारणतः 15 मार्च पर्यंत आपल्याला केली पाहिजे. 15 मार्चला हे शेवटचं त्याचं ट्रान्सप्लांटिंग म्हणजे पुनर्लागवड ही आपली झाली पाहिजे. त्याच्या पुढे आम्ही रिकमेंडेड करत नाही अविराजला. दुसरी गोष्ट म्हणजे हाय हिट सेटला सुद्धा उत्पादन चांगल्या प्रकारचे देते. अविराजमध्ये काय आणखी नवीन वैशिष्ट्य तर त्याचं फळ जे आहे हे चांगल्या प्रकारचं कडक आहे. त्याचा जो कलर आहे खूप अट्रॅक्टिव्ह प्रकारचा कलर येतो. त्याला एक वेगळी प्रकारची शायनिंग येते. आणि जे उत्पादनाचे तुम्ही विचार करता, ज्याप्रमाणे 62-42 एक हाय उत्पादनाची व्हरायटी मानली जाते, त्याचप्रमाणे तुम्ही अविराजला सुद्धा एक हायेस्ट उत्पादनाची व्हरायटी म्हणून नक्कीच बघू शकता. आणि जे शेतकरी आज मला भरपूर जिल्ह्यातनं फोन येतात की साहेब बियाणं उपलब्ध आहे का? तर मी त्यांना स्पष्ट एकच गोष्ट सांगेन, बियाणाची उपलब्धता सुद्धा फार कमी आहे. पण जेवढं काही बियाणं उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मी शेतकऱ्याला तेच सांगतो की तुम्ही मोठे प्रयोग करू नका. यावर्षी 500 झाडं, 1000 झाडं लावून बघा. तुमच्या वातावरणाला, तुमच्या जमिनीला ते सूट होत आहेत का त्या बघा. चांगल्या गोष्टी बघा, त्याचप्रमाणे वाईट गोष्टी त्या व्हरायटीतल्या बघा. आणि मग पुढच्या वर्षी त्याचं गणित मांडून तुम्ही पुढच्या वर्षी त्या व्हरायटीकडे पूर्णपणे वळू शकतो. हा एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट आपण बघू शकतो. हे झालं अंडाकृती याच्यामध्ये. तुमच्यासाठी आणखीन एक आहे 1057. मी 1057 विषयी जास्त बोलणार नाहीये. कारण 1057 माझ्या दृष्टिकोनातनं सगळ्यात प्रूव्हन व्हरायटी मी मानतो उन्हाळ्यासाठीची. आणि चांगला कडकपणा, मार्केटमध्ये चांगलं उत्पादन देणं हे एक सगळ्यात महत्वाचं गरजेची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे अंडाकृती व्हरायट्यांमध्ये एक प्रॉब्लेम मी भरपूर वेळेला जाणवलेला आहे. त्या नुसत्या सिंजेंटाच्या नाही तर सगळ्या कंपन्यांच्या व्हरायटींमध्ये आम्ही बघत आलेलो आहे. ते म्हणजे साधारणतः लोकांचा एक प्रॉब्लेम असतो, गुलाबी जसा आहे त्याचप्रमाणे तिरंगा असतो. हा तिरंगा साधारणतः आपल्या इथं भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे पांढऱ्या माशीचा अटॅक जेव्हा होतो तेव्हा टॉस्को नावाचा व्हायरस होतो. टॉस्को नावाच्या व्हायरसमुळे सुद्धा तिरंगा हा प्रकार बघायला मिळतो. त्यामुळं किडींचं मॅनेजमेंट हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मी थोडंसं 1057 विषयी सांगू इच्छितो. मी का म्हणतो उन्हाळ्यासाठी सुद्धा 1057 प्रूव्हन आहे. तर 1057च्या भरपूर वेळेस वाट्या झालेल्या बघू शकतो. तर 1057च्या वाट्या होणं हे सगळ्यात महत्वाचं त्याचं चांगलं कॅरेक्टर आम्ही मानतो. हे चांगलं कॅरेक्टर का असतं? तर ते झाड स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन करतं. उन्हाळ्यामध्ये पानातनं खूप साऱ्या बाष्पीभवन होतं किंवा टेम्परेचरचा परिणाम झाडावरती होतो. तो परिणाम झाडावरती होऊ नये म्हणून हे झाड स्वतःची पानं स्वतः गुंडाळून घेतं. संध्याकाळी 7 नंतर जर बघाल तर तुमची पानं पुन्हा एकदा क्लिअर झालेली असतात. सकाळी 8 वाजेपर्यंत असतात. जसं टेम्परेचर वाढेल तसं त्याचे पूर्णपणे पुन्हा ती झाडाची पानं स्वतः मिटून घेतात. ज्याच्यामुळं स्वतःची ताकद झाड वाचवतं 1057 आणि चांगलं उत्पादन द्यायचं काम नेहमीच करत आलेलं आहे. पण शेतकऱ्यांना वाटतं की तो व्हायरस आला. मी आज भरपूर शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारतो की बाबा तुम्ही म्हणता व्हायरस आला किंवा काही झालं, वाट्या झाल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये कुठं फरक पडला का? तर ते म्हणतात साहेब कधीच नाही पडलेला आम्हाला 1057च्या उत्पादनामध्ये फरक. उलट आम्हाला उत्पादन सर्वात चांगलं उत्तम प्रकारचे देते. त्यामुळे एवढं गोष्ट लक्षात ठेवा की 1057चं हे उन्हाळ्यामधलं कॅरेक्टरच हे आहे की स्वतःच्या भोवती पानं हे गुंडाळून घेतं. तर जे काही संभ्रम असतात तुमच्या मनामधले ते काढून टाका सगळ्यात प्रथमतः. हे उत्तम कॅरेक्टर म्हणून आम्ही 1057ला मानतो. दुसरी गोष्ट मी आता थोडंसं चक्री टोमॅटोकडे वळतो. चक्री टोमॅटोकडे आपल्याला वळत असताना मार्केटमध्ये एक सगळ्यात महत्वाची व्हरायटी आहे की ती म्हणजे साफ, जी की मार्केटमध्ये पूर्णपणे अख्ख्या भारताचं सिनेरिओ थोडक्यात चेंज केलेला आहे. एक तर शहरी ग्राहकाला जी चव पाहिजे होती ती चव त्याला मिळायला लागली. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याचं ट्रान्सपोर्टेशन, ज्याला गोल्टी टोमॅटो, देसी टोमॅटो म्हणतो, ज्याचं आतापर्यंत ट्रान्सपोर्टेशन लांबच्या मार्केट पर्यंत नव्हतं, ते आपल्याला साहो मधनं बघायला मिळालं. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं
चक्री टोमॅटोमध्ये हायेस्ट उत्पादन देणारी म्हणून साहो व्हरायटी आपल्याला सर्वांना प्रचलित आहे. पण ह्याचं नियोजन करत असताना ह्याला थोडक्यात आपल्याला स्पेसिंग देणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे. हा स्पेसिंग देत असताना कमीत कमी आपल्याला 5x2 वरती जर लागवड केली साहोची, तरच ही आपल्याला उत्तम प्रकारे काम करते. साहोवरती मोठ्या प्रमाणावरती माल असतो आणि हा माल फुगवण्यासाठी तुम्हाला थोडीशी ताकद तर लावावी लागते, पण स्पेसिंग ही देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि अतिउत्पादन देणाऱ्या व्हरायट्यांमध्ये जाता सांगतो की पीएच लेवल आपला जमिनीचा 4थ्या-5व्या तोड्यानंतर ऑलरेडी वाढलेला असतो खूप सारी खतं देत असल्यामुळे. पीएच थोडासा कमी करून घेतला सायट्रिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड किंवा फॉस्फरिक ऍसिड टाकून, तर आपल्याला खतांचं नियोजन पुन्हा एकदा करून हा अतिउत्पादन देणाऱ्या व्हरायट्यांचा माल चांगल्या प्रकारे फुगवता येऊ शकतो. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये आता आपण एक नवीन व्हरायटी दिलेली आहे बाहो, मागच्या वर्षीपासून भरपूर शेतकऱ्यांना त्याचे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये बाहो हे मोठ्या साईजचा माल देणाऱ्या व्हरायटी आहे, ज्यांचं नियोजन कमी प्रकारचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे ही व्हरायटी. आणि ज्यांचं नियोजन एकदम हायेस्ट आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो बाहोमधली, की बाहोला स्वतःचा अंगचं फळ हे मोठं आहे, त्यामुळं ह्याचं प्लांटेशन एकरामध्ये तुम्हाला 7.5 ते 8 हजार रोपं लावावी लागतात. नाही तर अंगचं फळ मोठं असल्यामुळे तुम्हाला त्याची ओव्हरसाईज ही बघायला मिळू शकते. पण एक गोष्ट बाहोमधली उत्तम आहे, की सर्वात महत्वाची त्याचा कडकपणा, त्याचा कलर हा अत्यंत उत्तम प्रकारचा येतो आणि त्यामुळे मार्केटला व्यापाऱ्यांचीही मागणी फार मोठी राहते आणि कमी दिवसामध्ये सर्वात जास्त उत्पादन देऊन जाणारी व्हरायटी म्हणून आपण बाहोकडे नक्कीच बघू शकतो. तर तुम्ही साहो मधलं आणि बाहो मधलं नियोजन जर बघितलं असेल तर साहो एकरी 6,000 रुपये डिस्टन्स मोठं पाहिजे, पण तेच बाहोमध्ये आपल्याला डिस्टन्स कमी केलं गेलं पाहिजे. हे व्हरायटी निवडताना आपल्याला डिस्टन्सचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा कधी कधी आपले प्रॉब्लेम्स अशा प्रकारे येतात, हाय इल्डिंग व्हरायटी असतात, आपण स्पेसिंग कमी दिलं माल साईज कमी पडणार आहे, कारण त्याला लागणारं खाद्य हे जर पूर्ण प्रमाणात नाही त्याच्यापर्यंत पोहोचलं तर हे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा बाहोमध्ये तुम्ही स्पेसिंग कमी ठेवा, तुमची प्लांट पॉप्युलेशन वाढवा, तुम्हाला साईज पण युनिफॉर्म येईल, कडकपणा पण चांगला येईल आणि साहोचं उत्पादन जे आहे ते 60 ते 65 दिवसामध्ये तुम्हाला सुरुवात होतं. आणि बाहोची आजच्या घडीला मोठ्या मार्केटमध्ये, मग ते दिल्ली असू देत, गुजरात असू देत, फार मोठ्या प्रमाणावरती मागणी बाहोची आहे. त्याच्यामधले हे थोडक्यात व्हरायट्यांविषयी होतं. मग ते आपण काही प्रश्न असतील तर आपण जास्त आणखीन चर्चा करू शकतो. हे थोडंसं माझं मला वाटतं की वन साइडेड बोलणं होतंय त्याच्यामध्ये. धन्यवाद सर, अतिशय व्यवस्थित तुम्ही माहिती दिली. आपल्याकडे काही प्रश्न आहे, आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आवाज येतोय सर? हा येतो. सुरुवातीला आपल्याकडे एक प्रश्न आहे अर्जुन डोईफोडे यांचा. हम्म. 1 मेला कोणती व्हरायटी निवडावी, आणि त्याच्यानंतर योगेश बोर यांचा प्रश्न आहे 2048 कोणत्या महिन्यात लागवड करावी? ओके. 1 मेला व्हरायटी निवड करत असताना शक्यतो जर लागवड करत असाल तर तुम्ही पावसाळी व्हरायटीची लागवड करणं अत्यंत उत्तम राहतं. कारण 15 मे पासून आपलं टेम्परेचर हे बदललेलं असतं, त्यामुळं शक्यतो पावसाळी व्हरायट्यांना 1 मेला लागवड करताना काहीच अडचण येत नाही. पण जर आपण 1 एप्रिलला पावसाळी व्हरायटी लावली तर व्हायरसेसचं प्रमाण खूप जास्त होतं आणि जो TYLCV नावाचा जो व्हायरस आहे आता दक्षिण भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्रास दिलेला आहे. भलेही आपल्या सर्व व्हरायट्यांमध्ये सिंजेंटाच्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल की TYLCV साठी प्रतिकार क्षमता ठेवलेली असते, पण हाय टेम्परेचरला पावसाळी व्हरायट्या या तुमच्या बळी पडण्याच्या शक्यता खूप जास्त असतात. त्यामुळं 1 मेला लागवड करायची असेल तर शक्यतो पावसाळी व्हरायट्यांची निवड करावी आणि 1 एप्रिलला जर करणार असाल तर ही शक्यतो तुमची उन्हाळी व्हरायटी करावी. दुसरा जो प्रश्न होता की 2048 लावताना आपल्याला कोणत्या महिन्यात लागवड करावी. साधारणतः 2048 ची लागवड जी आहे ती साधारणतः 15 मे पासून पुढे लागवड केली तर अतिउत्तम आहे. ज्यांच्या एरियामध्ये पाऊस लवकर प्रमाणामध्ये येतो त्यांनी 1 मे पासून लागवड केली तरी उत्तम आहे. धन्यवाद सर. त्याच्यानंतर राठोड भाऊंचा प्रश्न आहे सर, शेड नेट मध्ये कोणती व्हरायटी लागवड करावी एप्रिल मध्ये? ओके.
शेडनेटला व्हरायटी लागवड करताना सर्वात महत्वाचं आपल्याला शेडनेटच्या व्हरायट्यांचा पूर्व अनुभव असणं गरजेचं आहे. आजच्या घडीला भारतामध्ये खूप साऱ्या शेडनेटच्या व्हरायटी आहेत, पण त्या थोड्याशा कॉस्टली व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये. शेडनेटच्या व्हरायट्यांमधलं सगळ्यात महत्वाचं जे गणित आहे, ते गणित या प्रकारचं असतं की तिथं पॉलिनेशन साठी तुम्हाला कंटिन्युअसली व्हायब्रेशन करणं गरजेची गोष्ट आहे. जर व्हायब्रेशन नाही केलं आपण तर तिथं पॉलिनेशन होत नाही आणि झाड नुसतं शेंड्याकडे पळतं आणि अशा वेळेस सेटिंग होणं आपल्याला त्रासदायक ठरतं. दुसरी महत्वाची गोष्ट असते की आपण ज्या ओपनच्या व्हरायटी आहेत त्या जर शेडनेटमध्ये लावल्या गेल्या तर त्या झाडं एक नुसता शेंड्याकडे पळत राहतात. फळांची संख्या ही फार कमी लागते. त्यामुळे शेडनेटमध्ये व्हरायटी निवड करत असताना सिंजेंटाची सोबेरोनो आहे किंवा रोमन नावाची व्हरायटी आहे किंवा मायला नावाची व्हरायटी आहे. ह्यांच्यापैकी तुम्ही तिन्ही प्रकारांमधली कुठलीही व्हरायटी तुम्ही निवड करू शकता शेडनेटमध्ये. पण सर्वात प्रथम गोष्ट शेडनेटमध्ये आपण काम करत असताना आपल्याला व्हरायटी ही फुटवे काढून नाही काम करावं लागत, तर त्याच्यामध्ये 2 फुटव्यांवरतीच ती व्हरायटी आपल्याला सरळ वाढवावी लागते, तरच आपल्याला मालाचं सेटिंग हे जास्त मागायला मिळतं. आणि शेडनेटमध्ये आपल्याला व्हरायट्या या साधारणतः 99% सगळ्या व्हरायट्या या पूर्णपणे गोलाकृती प्रकारामधल्याच तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये. त्यामुळे शेडनेटमध्ये व्हरायटी जर करत असाल शक्यतो ओपनची करू नका, आणि जर केली तर ऍटलिस्ट वरचा जो टॉप आहे तो उघडा करून ठेवा, जेणेकरून तुमच्या झाडाची हाईट होणार नाही आणि तुम्हाला किडींपासून प्रोटेक्शन सुद्धा मिळू शकेल. याच्यावरती आम्ही मागच्या 2 वर्षापासून संगमनेर तालुक्यामध्ये प्रयोग केलेत, अकोला तालुक्यामध्ये प्रयोग केलेले आहेत. की जेव्हा हा CMV व्हायरस म्हणजे प्लास्टिक व्हायरस म्हणतो आपण त्याला, त्याच्यासाठी प्रतिबंधक आपण काही काम करू शकतो का, त्याच्यासाठी आपण ज्या ओपनच्या व्हरायटी आहेत त्या सुद्धा लावून बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्या 100% आपल्याला चांगली प्रगती बघायला मिळाली. कारण जो आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जो काळा मावा म्हणतो त्याच्यापासून प्रोटेक्शन होतं. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे टॉस्पो सारखे व्हायरस येतात त्याच्यासाठी पांढऱ्या माशीपासून प्रोटेक्शन होतं. पण शक्यतो हे काम करत असताना आपल्याला वरचा टॉप ओपन करून ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही प्युअरली शेडनेटच्या व्हरायट्या लावल्यात तर तुम्हाला कंटिन्युअसली व्हायब्रेशन करून घेणे आणि 2 फुटव्यांवरतीच प्लॉट वरती घेऊन जाणं अत्यंत गरजेचे आहे. आणि अधिक माहिती जर काही पाहिजे असेल तर माझा नंबर तर मी टाकीनच त्याच्यावरती. आमच्याकडे जे शेडनेटचं आणि पीजेसचं जे डिपार्टमेंट आहे त्या व्यक्तीशी मी तुम्हाला जोडून देईल. ते तुम्हाला टेक्निकली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण मदत करतील त्याच्यासाठी. धन्यवाद सर. त्याच्यानंतर सुनील गागरे यांचा प्रश्न आहे टोमॅटोला कॅल्शियम आणि फॉस्फरस सोडताना यांच्यामधला गॅप किती दिवसांचा ठेवावा? काय म्हटलं तुम्ही? कॅल्शियम आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस सोडताना? ओके. कॅल्शियम आणि फॉस्फरस सोडत असताना शक्यतो तुम्ही जर सेपरेट आजच्या घडीला फॉस्फरस कोणी सोडत नाहीये, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके. तुम्ही हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर मध्ये सोडता, त्यामुळे तसा गॅप ठेवायची काही फार मोठी गरज नाहीये तुम्हाला त्याच्यामध्ये. जे तुमचे रेग्युलर डोसेस चालू आहेत त्याच्याच मध्ये तुम्ही दर आठवड्याला एखादा वार ठरवून घ्या. जसं की आज गुरुवार आहे तर आज गुरुवारच्या दिवशी कॅल्शियम देणे आणि दुसऱ्या दिवशी मॅग्नेशियम सल्फेट देणे हे तुम्हाला उत्तम ठरते. आणि शक्यतो मॅग्नेशियम सल्फेट दिल्यानंतरच जर फॉस्फरसचे डोसेस जर तुम्ही टाकले गेले रानामध्ये तर त्याचे परिणाम तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे बघायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनिल बोडके यांचा 62-42 असताना शेतकऱ्याने अविराज का सिलेक्ट करावी? ओके. सर्वात महत्वाची गोष्ट 62-42 असताना अविराज का सिलेक्ट करावे. आजही आम्ही रिकमेंडेशन करत नाहीये की तुम्हाला जर 62-42 चे अनुभव उत्तम असतील तर तुम्ही अविराज करा, हे आम्ही कधीच कुठल्याच शेतकऱ्याला सांगितलेलं नाहीये. आज काळानुसार लोकांच्या गरजा आणखीन बदललेल्या आहेत, व्यापाऱ्यांच्या गरजा बदललेल्या आहेत. व्यापाऱ्यांना जेव्हा चकाकी जास्त पाहिजे थोडीशी मालामध्ये, शेतकऱ्यांची उत्पादनाची अपेक्षा जास्त थोडीशी वाढलेली आहे. अशा दृष्टिकोनातून अविराज ही व्हरायटी आपण मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 62-42चा अनुभव चांगला आहे, त्याचं गणित समजावून घेतलेलं आहे, त्यांनी कंटिन्युअसली 62-42च करावी. आणि जर काहीतरी थोडंसं डिफरंट करून बघायचंय ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की बाबा ह्याच्यापेक्षा काही चांगलं असू शकतं का, तर नक्कीच तुम्ही अविराजला एकदा करून बघायला काहीच हरकत नाहीये. धन्यवाद सर. त्याच्यानंतर पंडित वाघ यांचा प्रश्न आहे
तर 1057 ही व्हरायटी खूप दिवसांपासून माझी आवडती व्हरायटी आहे. पण कुठलीही बियाणे व्हरायटी जुनी झाल्यावर तिचे आनुवंशिकता गुणधर्म कमी होतात. त्यामुळे पुढे अनेक रोगांना बळी पडते. या विषयावर आपलं मत काय असू शकते? वाघ साहेब, खूप खूप धन्यवाद. खूप चांगला प्रश्न मांडला त्याबद्दल. एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. सिंजेंटा सर्वात पहिल्यांदा जे आपलं स्टँडर्ड ठेवते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आनुवंशिक गुणधर्मामध्ये बदल करत नाही आणि त्याचे गुणधर्म कमी होऊन देत नाही. त्याच्या मागचं कारण असं असतं की खूप साऱ्या आपल्या ज्या पॅरेंट लाईन असतात या आपण सुरुवातीपासून डेव्हलप केलेल्या असतात आणि त्याच्यापासूनच आपण व्हरायटी तयार करत असतो. पण जर तुम्ही जर बघत गेला असाल तर 5 वर्षापूर्वीची आपली जमिनीचा पत आणि आत्ताच्या जमिनीचा पत याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. त्याचप्रमाणे वातावरणाचा टेम्परेचर मध्ये बदल झालेला आहे आणि जी चॅलेंजेस तुम्हाला 5 वर्षापूर्वी जाणवत नव्हती ती चॅलेंजेस आज आपल्या समोर दिसायला लागलेली आहेत. एखादी व्हरायटी आम्ही जेव्हा तयार करत असतो ते 10 वर्षानंतर काय होऊ शकतं हा विचार करून तयार केलेली असती व्हरायटी. आज तुम्ही जर बघायला गेलं तर 1057 कमीत कमी मार्केटमध्ये आपल्याला 10 वर्ष झाली मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ओके, म्हणजे ह्याचा रिसर्च साधारणतः तुम्ही पकडून झाला की 17 वर्षापूर्वीच आपला चालू झाला होता. त्यामुळे ज्या 10 वर्षापूर्वीच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या बघून आपण या मार्केटमध्ये लॉन्च केलेल्या असतात. व्हरायटीमध्ये आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या गुणधर्मातला बदल नसतो, तर तो झालेल्या वातावरणातले चेंजेस आणि आपल्या जमिनीचा पत याच्यामुळं काही चॅलेंजेस येतात. तर त्याच्यावरती जर आपण मात करू शकलो तर ती व्हरायटी तुम्हाला ज्याप्रमाणे पूर्वी परफॉर्म करत होती त्याचा आज सुद्धा करू शकतात त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यासाठी आमची मानांकने एकदम खूप स्ट्रॉंग आहेत. खूप चांगल्या प्रकारची मानांकन आम्ही ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये गुणधर्माच्या क्वालिटी बद्दलची. असं कुठल्याही प्रकारचं बियाणं तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही की ज्याची प्रतवारी किंवा ज्याचे गुण हे कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा वाईट परिणाम बघायला मिळू शकतो. धन्यवाद सर. त्याच्यानंतर अमोल शेवाळे यांचा प्रश्न आहे, 1349 युग बद्दल माहिती हवी आहे, कधी लावावी? 1349 युग ही व्हरायटी स्पेशली जे अभिनवचे प्रिय शेतकरी होते. शक्यतो असे खूप सारे शेतकरी आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत की आजही अभिनव लावतात. तर त्यांना थोडंसं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे की अभिनवचीच क्वालिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळावी यासाठी आपण युग ही व्हरायटी थोडक्यात लॉन्च केली होती आहे. थोडक्यात सांगायचं तर ह्याचा जो पिरियड आहे हा थोडासा लिमिटेड पिरियड आहे. हा सप्टेंबर टू ऑक्टोबरचा पिरियड आपण स्पेशली युग व्हरायटीसाठी रिकमेंडेड करतो. कमी दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून आपण युगकडे बघू शकतो. युगचं उत्पादन हे अर्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मिळतं, जे की भरपूर साऱ्या व्हरायट्या तुम्हाला 6 महिन्यात उत्पादन देत नाहीत. हेच उत्पादन तुम्हाला युग 4 महिन्यात देतो. पण त्याचा पिरियड जो आहे हा फार लिमिटेड आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंतच आहे. ह्याला आपण प्युअरली म्हणू शकतो की हिवाळ्याची व्हरायटी म्हणून आपण त्याला रिकमेंडेशन करतो युगला. धन्यवाद. समाधान आयराव यांचा प्रश्न आहे की नवीन आलेली कोणती व्हरायटी आणि तिच्यातले लागवडीतल्या अंतरातले काही वैशिष्ट्य सांगा. एक तर सर्वात महत्वाची, मी ऑलरेडी माझ्या संभाषणामध्ये मी नवीन आलेल्या दोन्ही व्हरायटी विषयी घेतलेला आहे. अविराज विषयी घेतलेला आहे, बाहो विषयी घेतलेला आहे. वेळेची उपलब्धता बघता माझ्या मते तुम्ही पुन्हा एकदा ते ऐकू शकता. पण थोडक्यात मी पुन्हा एकदा सांगतो की अविराज ही यावर्षीपासून आपण लॉन्च केलेली व्हरायटी आहे. उन्हाळ्यासाठी उत्कृष्ट अशी व्हरायटी मानली जाते. चांगलं उत्पादन देणारी, त्याचप्रमाणे चांगला कडकपणा असणारी आणि उत्तम प्रकारची चकाकी असणारी व्हरायटी म्हणून अविराजकडे बघितलं जातं. त्याचप्रमाणे बाहो जी आहे ही चक्री टोमॅटो मध्ये अर्ली मध्ये उत्पादन देणारी आणि ज्यांची लो मॅनेजमेंट आहे, ज्यांना कमी दिवसामध्ये अति उत्पादन पाहिजे त्यांच्यासाठी आपण बाहोकडं बघू शकतो. धन्यवाद. त्याच्यानंतर माधवराव पाटील यांचा प्रश्न आहे, 15 एप्रिल पासून कोणती व्हरायटी लागवड करावी? मी आपल्या माधवराव साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्या इथलं जर वातावरण लवकर चेंज होत असेल, पाऊस जर लवकर येत असेल तर तुम्ही पावसाळ्या व्हरायटीकडे जावं. आणि जर तुमचा भाग कोरडा असेल आणि साधारणतः
जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत असेल तर शक्यतो उन्हाळी व्हरायटीकडे गेलं तरी उत्तम आहे. त्यानंतर दत्तात्रय सुंबे यांचा प्रश्न आहे, सर तुमच्या अंदाजे टोमॅटो लागवडीचे प्रमाण आता कमी आहे की जास्त आहे? जर सांगायचं झालं तर मागच्या वर्षी जेवढं लागवडी होत्या साधारणतः तेवढीच लागवडी आजच्या घडीला चालू आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की भरपूर लोकांच्याकडे पाण्याची उपलब्धता नंतरच्या काळामध्ये कमी असणार आहे, एप्रिल मे महिन्यामध्ये. त्यामुळे भरपूर शेतकरी हे लवकर कडं वळालेले आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केटचे रेट बरे असल्यामुळं लोकांना एक शाश्वत पीक म्हणून बघतात. त्यामुळे जर तुम्ही आत्ता ॲव्हरेज पकडायला गेलं तर हे साधारणतः मार्केटमध्ये ज्या मागच्या वर्षी जेवढ्या लागवडी होत्या तेवढ्याच प्रमाणामध्ये यावर्षी लागवडी आहेत. त्याच्यामध्ये फार मोठा फरक नाहीये. अगदी त्याला 5 ते 10% आपण कमी म्हणू शकतो त्याच्यामध्ये, पण तो फार मोठा मार्केटवरती इम्पॅक्ट देणार नाहीये त्या गोष्टींचा. त्यामुळे आपल्याला यावर्षी लागवड करत असताना एकतर मी तुम्हाला रिस्क कमी करायची असेल तर 2 नियोजनं सांगितली. एकतर टप्प्याटप्प्यामध्ये 2 महिन्यांमध्ये लागवड करा. आपलं 2 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर आत्ता करा, 1 एकर पुढच्या महिन्यात करा. त्याचप्रमाणे जर एकाच वेळेस करायचे असतील तर 2 कॉम्बिनेशन मध्ये ठेवा. एक हायब्रिड ठेवा आणि एक तुमचं देशी म्हणजे तुमचं साहो सारखं सेगमेंट त्याच्यामध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला नियोजन करायला आणि मार्केटमधल्या रेटमध्ये तुम्हाला तफावत कमी करायला ते मदत करते. धन्यवाद सर. त्याच्यानंतर रामेश्वर हिवरे पाटील यांचा प्रश्न आहे, सर मी नमस्कार सर, मी सिल्लोड तालुक्यामधून आहे. 1 मार्चला अविराज व्हरायटी लागवड करायची आहे. आमच्याकडे मार्च मध्ये 37 पर्यंत तापमान असते, एप्रिल मध्ये 40 ते 44 पर्यंत जाते. वातावरणात ही चालेल का व्हरायटी? सर आवाज आला सरांना? बहुतेक कॉल आला असेल. हो, कॉल आला असेल. हॅलो. हो सर, येतोय आवाज. हॅलो. आमचा आवाज येतोय सर? हा, येतो ना आवाज. ओके. येतो आवाज. प्रश्न पुन्हा विचारतो. मी प्रश्न विचारतो पुन्हा. आपल्या सिल्लोड तालुक्यातले शेतकरी त्यांचं म्हणणं आहे, 1 मार्चला आम्हाला अविराजची लागवड करायची आहे आणि त्यांच्याकडं मार्च मध्ये साधारण 37-38 पर्यंत टेम्परेचर असतं आणि एप्रिल मध्ये किंवा मे मध्ये ते 40 ते 44 आसपास असतं. तर त्यांचं म्हणणं आहे की या वातावरणात अविराजची लागवड चालेल का? या वातावरणात उत्तम प्रकारे चालू शकेल. ओके. पण पहिल्यांदा जर करत असाल तर मोठ्या प्रमाणावरती करू नका. 500 ते 1000 झाडं लावून बघा त्याच्यामध्ये. मी मगाशी सुद्धा सांगितलं, नवीन व्हरायटी करताना त्याचं नियोजन आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या वातावरणाला, आपल्या जमिनीला ते सूट होतंय का बघणं गरजेचं आहे. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती करण्यापेक्षा 500 ते 1000 झाडं लावून आपण त्याचा अनुभव घ्यावा आणि तरच पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती करावं. याविषयी मी स्पष्ट मत मांडतो. ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर दत्तात्रय तांबे यांनी म्हटलं की खूप छान माहिती दिली सोप्या भाषेमध्ये, धन्यवाद. त्याच्यानंतर अर्जुन बोलतोय, एक प्रश्न आहे की 1 मेला 1057 लावायला चालेल का? डोयफोडे साहेब, 1057 ही पावसाळ्यासाठी रिकमेंडेड नाहीये. ओके. शक्यतो तुम्ही करू नका 1 मेला. त्याच्यानंतर हॅलो. भूषण पगार. हो, आवाज आला सर. त्याच्यानंतर भूषण पगार म्हणताय की नमस्कार पोरे सर, कालच तुमचं लेक्चर खूप छान होतं. CME, तुटा आणि गुलाबी होणाऱ्या टोमॅटोसाठी तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. बहुतेक ते तुमच्या कुठेतरी लाईव्ह मार्गदर्शनाला उपस्थित असतील कदाचित, त्याचा त्यांनी फीडबॅक केलेला आहे. धन्यवाद भूषण सौरभ साहेब. जाधव पाटील यांचं म्हणणं आहे की 15 एप्रिल नंतर 100 व्हरायटी लागवडीला चालेल का? कंपनीचं रिकमेंडेशन हे पावसाळ्यासाठी या व्हरायटीचं नाहीये. पण शक्यतो व्हरायट्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की शेतकऱ्यांचा अनुभव काय. आणि भरपूर ठिकाणी महाराष्ट्रात आम्हाला असा रिस्पॉन्स येतोय की 15 एप्रिल काय, मे काय, जूनच्याही लागवडीला
त्याचा रिस्पॉन्स खूप उत्तम प्रकारे लागलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, जर तुमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प असेल, कमी असेल किंवा मध्यम प्रकारचं असेल तरच तुम्ही साहो ट्राय करा. अन्यथा तुमच्याकडे जर पावसाचं प्रमाण जास्त असेल तर शक्यतो साहूला तुम्ही जास्त पावसामध्ये ट्राय करू नका. धन्यवाद. त्याच्यानंतर विलास आहेर यांचा प्रश्न आहे की मे महिन्यात कोणती व्हरायटी लावली पाहिजे चांदवड तालुका? मे महिन्यामध्ये तुम्हाला लागवड करत असताना तुमची गरज काय? जसं की चांदवड तालुक्यातल्या मी भरपूर शेतकऱ्यांना ओळखतो. त्यांची गरज ही असते की त्यांना कांदा लागवड ही लवकर करायची असते साधारणतः. तर कांदा लागवड करत असताना आपल्याला भरपूर वेळेला अं, भरपूर चांदवडचे शेतकरी बघितलेले आहेत मी की त्यांना टोमॅटोचं पीक हे लवकर संपवून त्यांना टोमॅटोच्या लागवडीकडं कांद्याच्या लागवडीकडे वळायचं असते. तर तुमची गरज जर कांदा लागवडीची लवकर असेल तर तुम्ही अशा व्हरायट्या हुडका की ज्या तुम्हाला लवकर चालू होतात आणि लवकर चालू होऊन तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त उत्पादन देऊ शकतात. जसं की 2174 आहे, हे कमी दिवसामध्ये चालू होतं आणि कमी दिवसांमध्ये हे तुम्हाला उत्तम प्रकारचं उत्पादन देऊन जातं. तर चांदवड तालुक्यामध्ये ऑलरेडी 2174 मार्केटमध्ये प्रूव्हन आहे की कमी दिवसांमध्ये एक उत्तम प्रकारचं उत्पादन तर दिलेलंच आहे आणि प्लस जर व्यापाऱ्यांची मागणी बघितली तर 2174 आजही पिंपळगाव मार्केटमध्ये ही सर्वात जास्त राहते. त्यामुळे तुम्हाला 2174 कडे तुम्ही मेच्या लागवडीकडे वळू शकता. त्याच्यानंतर अण्णाभाऊ पाटाडे यांचा संभाजीनगरवरून प्रश्न आहे जून साठी लागवडी सुचवाव्या. मी जूनच्या लागवडीसाठी माझं असं मत आहे की थोडंसं आता कन्फ्युजन जास्त वाढेल त्याच्यामध्ये की आपण ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात, नुसत्या सिंजेंटाच्या नाही आणि कंपन्यांच्या आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये. तर अशाच प्रकारचं जून मध्ये येणाऱ्या अडचणी आणि जून मध्ये येणारी चॅलेंजेस त्याला बघून आपण पुन्हा एकदा लेक्चर ठेवूयात आपण त्याच्यामध्ये. शक्यतो आता एवढं सांगू शकेन की जून मध्ये तुमच्या आपल्या संभाजीनगरमध्ये नक्कीच आपण 2048 ट्राय करू शकतो चांगल्या प्रकारे किंवा 2174 हे करू शकतो. आपले चॅट बॉक्स मधले जे काही शेतकऱ्यांच्या शंका होत्या त्याच्यावर सरांनी अतिशय व्यवस्थित माहिती दिली. वरती हँड राईज करून जर कोणाला काही शंका असेल तर नक्कीच विचारू शकतात. सरांनी आपल्याला अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केले. सर्वप्रथम म्हणजे सर्वात टोमॅटो लागवडीच्या सुरुवातीला महत्वाचं जे काय असतं ती व्हरायटी निवडायची असते आणि कारण व्हरायटी जर आपली चुकली तर सरांनी सांगितलं की काय होऊ शकतं जर चुकून तुमच्याकडून 62-42 सारखी व्हरायटी जर पावसाळ्याच्या कालावधीत जर आली तर तिला क्रॅकिंग जाण्याच्या समस्या भरपूर असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या काळात नुकसान होऊ शकतं. त्या परिस्थितीनुसार आपण टोमॅटोची वाढायची जास्त करून गरज असते आणि सरांचं लेक्चर त्याच्यावरतीच आपल्याला अतिशय उत्पन्न निघू शकतं का आणि त्याला मल्चिंग पेपर शिवाय अजून काही दुसरा पर्याय आहे का? उत्तम मोरे साहेब, खूप चांगला प्रश्न विचारला, धन्यवाद तुमचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मल्चिंग का वापरावं ह्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, पण उन्हाळी व्हरायट्यांना किंवा उन्हाळ्यामध्ये सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे आपल्याला ते चॅलेंज असतं आपल्याला ते म्हणजे किडींचं चॅलेंज असतं सर्वात प्रथम. ओके, आणि किडी त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात मावा असू देत, पांढरी माशी असू देत किंवा थ्रिप्स असू देत, पांढरी माशी आणि थ्रिप्स असू देत, त्या मेजरली अंडी तुमच्या जमिनीमध्ये घालतात. ओके, आणि जमिनीतनं त्या अंड्यांचा जी काही पिल्लावर बाहेर पडते त्याच्यामुळे आपल्याला व्हायरसेसचे प्रकार वाढत असतात. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये मी शक्यतो रिकमेंडेड करतो की बाबा मल्चिंग असावा आणि मल्चिंग वापरताना हे जास्त मायक्रॉनचं असणं गरजेचं आहे, साधारणतः 30 मायक्रॉन पर्यंत असणं गरजेचं आहे. ह्याच्यावरचा उपाय काय की प्लॉट सेट होत नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो. सुरुवातीच्या काळाला डम्पिंग ऑफ हे खूप जास्त जाणवतं, म्हणजे की झाड मुरगळून पडतं तुमचं आणि सुरुवातीलाच त्याला रूट कॉइलिंग सारखे विषय फार महत्वाचे जाणवतात. त्याच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आपण पांढरे कप आपण बघितले असतील, कागदी कप आपण बघितले असतील, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कागदी कप खालचे बूड नसलेले कागदी कप आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. रोपं लावल्यानंतर त्याच्यासोबत बेड भिजतो इतकं देतोय आता साधारणतः व्यवस्थित. बेडच्या बाहेर नाही येत ना.
काळाच्या ओघामध्ये विरघळून सुद्धा जातात आणि तुमचं झाड उत्तम यायला खूप चांगल्या प्रकारे मदत येते. माझ्या मते इथं जर कोणी सांगलीचे किंवा सोलापूरचे शेतकरी असतील तर ते नक्कीच हा प्रयोग एप्रिलच्या आणि मेच्या लागवडीला करतात. मी हे खूप लोकांना बघितलंय, मिरचीमध्ये असू द्या, शिमलामध्ये असू द्या व टोमॅटोमध्ये असू द्या, त्यांची रोपं सेट व्हायलाही मदत करतो. व्हॉट्सअपवरती तुम्ही प्रश्न टाका, तुम्हाला जे काही वाटतं, फोटो रानामध्ये प्रॉब्लेम आला तो टाका, एखादा प्लॉट चांगला असेल तो टाका, तुम्ही काही नवीन वेगळं केलं तर ते टाका. शक्यतो तुम्ही काही नवीन केलं तर टाकलं तर मला ते खूप जास्त आवडतं. त्याचं मागचं कारण असं की मी वेगवेगळ्या फोरम मध्ये बोलत असतो. तुम्ही काय चांगलं केलं हे 4 शेतकऱ्यांपर्यंत आपण नक्कीच पोहोचवू शकतो त्यातनं.